नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। यावर्षी श्रावण महिना हा 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आणि 2 सप्टेंबर पर्यंत असणार आहे। तर या श्रावण महिन्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे पाळल्या जातात। त्यातीलच एक प्रकार म्हणजे श्रावण महिन्यामध्ये केस कापले जात नाहीत किंवा दाढी सुद्धा केली जात नाहीत। तसेच मांसाहार केला जात नाही, नखे कापले जात नाहीत, दाढी केली जात नाही, तर इत्यादी गोष्टी या श्रावण महिन्यामध्ये केल्या जात नाहीत। तर श्रावण महिन्यामध्ये केस का कापू नये किंवा दाढी करू नये या पाठीमागे काय कारण आहे हे आपण आता जाणून घेऊयात। श्रावण महिना हा पवित्र आणि धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो। तर या महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चा केली जाते। श्रावण महिन्याच्या दर सोमवारी अनेक भाविक उपवास करतात। श्रावण महिना हा पवित्र आणि धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो। तर या महिन्यात शंकराची पूजा आराधना केली जाते। श्रावण महिन्याच्या दर सोमवारी अनेक भाविक उपवास करतात आणि श्रावणाच्या महिनाभरात अनेक गोष्टी पाळल्या जातात, जसे की मांसाहार न करणे, केस न कापणे किंवा दाढी न करणे। तर हे सर्व या महिन्यामध्ये पाळलं जातं। पण तुम्हाला माहीत आहे का की श्रावणात केस कापू नये किंवा दाढी का करू नये यामागे आध्यात्मिक कारण असू शकतं। अनेकांना असं वाटेल, पण यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे। आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत। तर जुन्या काळापासूनच श्रावण महिन्यात केस कापू नये असे सांगितले जाते। पूर्वी केस कापायला चांगली उपकरणे नसायची आणि उपलब्ध उपकरणे ही लोह धातू यापासून बनवलेली असायची। या काळात वीज नसल्यामुळे अशा उपकरणापासून दुखापत होण्याची भीती जास्त असायची। त्यात श्रावण महिन्यात पावसाचे वातावरण असल्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती असायची आणि जर एखादी दुखापत झाली तर त्या महिन्यात जास्त ऊन नसल्यामुळे जखम लवकर भरायची नाही। त्यामुळे डोके आणि चेहऱ्यावर कोणतीही जखम होऊ नये म्हणून श्रावणामध्ये केस कापू नये असं म्हटलं जायचं। तर श्रावणात केस न कापण्याचं किंवा दाढी न करण्याचं हे आध्यात्मिक कारण असल्याचं समजलं जातं। तसेच अनेक लोक या महिन्यामध्ये नख कापत नाहीत, मांसाहार करत नाहीत। तर या श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो, त्यामुळेच या गोष्टी अनेकांना करणं योग्य वाटत नाही। तर ही छोटीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। तर आय होप तुम्हाला ती समजली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।